कसं काय मित्रांनो, मी हाय गौरव मंचकर, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि हा आज आम्ही असंच ब्लॉग चालू केला बिकॉज मी एक व्हिडिओ शूट केला आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमचे जुने फोटो सगळे रिॲक्ट करतो आहे. तर त्याच्यामध्ये एक फोटो सापडला ज्याच्यामध्ये मम्मी वॉज इन हर बॅडी एरा. काय होतं, मस्तपैकी जीन्स आणि टॉप वगैरे सगळं घातलेला हा फोटो होता. तो भरपूर काय काय फोटोज आम्ही त्या व्हिडिओमध्ये शूट केले आहेत, बट हा व्हिडिओ त्याच्या अगोदर येणार आहे जस्ट बिकॉज मी विचार केला मम्मीला अजूनपर्यंत नाही माहिती आहे. आजचा ब्लॉग आहे शॉपिंग ब्लॉग. हा फक्त आणि फक्त शॉपिंग ब्लॉग आहे. कसला? माझा बर्थडे येणार आहे, पप्पांचा बर्थडे येणार आहे आणि त्या फोटो मधला मम्मीचं आउटफिट आपण रिॲक्ट करायचं आहे. मम्मीचं जुनं आउटफिट, जीन्स आणि टॉप जे घातलेलं. म्हणून आता जाऊन आपण मम्मीसाठी जीन्स घ्यायची आहे खूप वर्षांनंतर, ऑलमोस्ट किती वर्षांनंतर घ्यायची. ठीक आहे, पप्पांसाठी गिफ्ट घ्यायला ऍक्च्युअल मध्ये तो मेन प्लॅन आहे आमचा. तर मी विचार केला की चला आपला शॉपिंग ब्लॉग होऊन जाईल आणि तो आपला रिक्रिएट पण होऊन जाईल. मम्मीचा मम्मीचा ड्रेस रिक्रिएट होऊन जाईल. मग ते एक घ्यायचं आहे आणि माझं पण मेरे को भी लगेगा ना कपडा. मेरे को भी लगेगा. 4 तारीख मी ऑलरेडी 3 कपडे ऑर्डर केलेले आहेत, बट मला अशी इच्छा झाली की चला अजून 2 शर्ट तर पाहिजे भाई. बट मी 3 ऑनलाईन घेतले. मी विचार केला की चला 2 ऑफलाईन घेतो. ओके, आता मी लगेच कपडे बदलतो. आम्ही वॉक करायला गेलेलो तेव्हा मला अचानक डोक्यात आलं, तर मी विचार केला की चला आता जातो लगेच. आता जातो आम्ही कुठे, विव्याना मॉलमध्ये जातो. विव्याना लेक्चर नाही, विव्याना. ठीक आहे, आणि तिकडे बघू तर काय काय मला भेटतंय की नाही भेटतंय. आम्ही फुल रेडी झालेलो आहे. मम्मीचा बघा आउटफिट, आता माझा दाखव आउटफिट. असं पकडतो, लवकर पकड. मला असे शर्ट्स वगैरे भरपूर आवडतात, मग मी असे शर्ट एक मागवलंय अजून एक, बट नॉट सिमिलर, वेगळं मागवलंय. आणि खाली हे पॅन्ट घेतली. आउटफिट्स डिस्कस करत होतो, तो सर्वात पहिली गोष्ट आहे आउटफिट्स मधली बॅग. आणि माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी असं होतं की मला ही व्हिडिओ करायची आहे, म्हणून मम्मीसाठी मी ऑलरेडी बॅग मागवली होती, हँड बॅग. तर ही बघा, मम्मीकडे अशी बॅग नव्हती. इट इज लाईक असं जेन्झी टाईप, अशी छोटीवाली बॅग. म्हणून नाहीतर बघ सगळ्या मम्मी लोक अशी मोठी घेतात, अशी घेतात. त्यापेक्षा दिस इज व्हेरी मच बेटर अँड एस्थेटिक. चाललंय, गरम नाही होतंय? गरम होतंय ना, तेच फॅन. मग हिला नेहमी मी जेव्हा अशी काही चांगली गोष्ट देतो, ऍक्सेसरी जी युज करू शकतो, तर फॅन युज करू शकत होतो. ठीक आहे, तेव्हा बोलते की हे कशाला घेतले, काय गरज आहे, नुसता पैसा वाया घालतो. आणि आता बोलते आपला फॅन आणला पाहिजे होता. हा काहीतरी मम्मी आता बोलली, काय बोलली, H&M मध्ये आपण नको जाऊया कारण की पप्पांसारखं काय नसणार. बट पप्पांसोबत एका मुलाचा पण बर्थडे आहे, सो त्याला H&M मध्ये जायचं. पण पप्पांसाठी बोललो हो, बट तुझ्यासाठी जीन्स आणि टॉप घ्यायचा आहे. मग ते बघ, एक घ्यायचंय. आता आपण ते रिक्रिएट करू ना नंतर कधीतरी घाल. आतापर्यंत पप्पांसाठी हे आवडलेलं आहे, हे H&M मधनं. बट बघू पप्पा असं घालतील की नाही, मला पण शंका. आणि पप्पांना 3-4 वेळा मी लाईन वालाच दिलंय, 3 वेळा डाग लावले. ते पिवळा डाग लागला. मम्मीसाठी मला रेड आउटफिट रिक्रिएट करायला हे एक आवडलं, बट हे जरा जास्तच भडक आलंय ना. मग हे घेते असं काहीतरी शर्ट. हे शर्ट असं कधीही घालू शकते तू. शर्ट मी तेच बोलली ना, खाली हे असं तू तेव्हा पण शर्टच घातलेलं ना, पण ते रेड कलर होता, पण तो असा भडक लाल नव्हता. पिंक. हा डायरेक्ट डेंजरला लाल आहे. मग हा असा बघ काहीतरी. हा मला एक आवडला जस्ट फॉर रिक्रिएटिंग द सेम आउटफिट. अदरवाईज मला भरपूर तो दुसरे इकडे शर्ट्स वगैरे होते, मम्मीकडे असे शर्ट्स वगैरे नाही. हा तर बोललो तुला घाल, तरी ऐकत नाही. मग शर्ट बघूया ना, मी तेच बोलते. पण असं कापड आहे बघ, हे कसं कापड आहे. मला एवढे शर्ट्स आवडले तिकडे मम्मीसाठी. ठीक आहे, आता आपल्याला रिक्रिएट करायचंच आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यासाठीच नाही, युजली पण मम्मी घालू शकते असे मला शर्ट्स आवडला. जायलाच तयार नाही. आता बघ, आता कुर्ते बघते. मी बोललो तू कुर्ते घे, तू काय प्रॉब्लेम नाही, बट शर्ट पण घ्यायचा आपल्याला, शर्ट. आणि बोलते माझ्यासाठी कशाला, पप्पासाठी घे, पप्पांसाठी घे. पहिला पप्पांसाठी बघ. आजवड्याचं जास्त करून मुलींचं जास्त चांगलं असतं, बट यावेळेला मुलांचे कपडे पण चांगले आहेत. मला लिनेन वगैरेचे कपडे मला आवडतात. हा, लिनेन नाही आवडणार पप्पांना, एवढे मस्त मस्त आहेत लिनेन. मला हा कुर्ता आवडला भरपूर. म्हणजे इट इज अ शॉर्ट कुर्ता, बट मला 2 मिनिटं असं कन्फ्युज झालं की हा मुलींचा आहे की मुलांचा आहे. बट मला खूप आवडला. मुलांचा आहे ना, घेऊ का? घेऊ हा, नको नाही आवडला ना, खूप जरा जास्त भरलेली डिझाईन आहे, खूप भरलेली डिझाईन आहे म्हणून. बट हे बाकीचे बघ, अरे हा बघ, किती चांगला आहे, हा घेतो मी. हा मला भरपूर आवडला. किती मस्त दिसतोय हा शर्ट, मला खूप आवडला, मस्त दिसतो हा शर्ट. आहे कुर्ता नाही, हा शर्ट आहे. किती भारी दिसतोय मला सांगा. हा, आणि ही बोलते की असं घालशील का तारक मेहता टाईप. जेठालाल बोलते. डिझाईन आहे ना, काय चांगली आहे डिझाईन बघ. चांगली आहे मग ते, पण तू घालशील की नाही त्याच्यावर हे आहे. तो कुर्ता नॉट कुर्ता शर्ट होता तो 2000चा. मी इथे 700-800 चे कुर्ते शोधतो, शॉर्ट कुर्ते. तुम्ही बघितलं माझ्या शॉर्ट कुर्ते किती
युनिक असा, ठीक आहे. शोधताना तसं शोधतो. हा 2000 मला आवडलाय तर मी घेतो, पण आता मी कपडे घेतले जरा जास्त घेतले, ठीक आहे. मला आवडलेले सगळे पॉवर लुक वगैरे एक आहे वेबसाईट आणि वस्त्रादो करून आहे, तिकडनं घेतलेले. बट हे एकच 2000. अजूनपर्यंत आम्हाला कपडे भेटलेले नाही आहेत, ठीक आहे. बट हेवी गॉसिपिंग चालू आहे. मम्मी मला बोलली की आता रेड नाहीच भेटत आहे, तर रेडच्या ऐवजी हे बघ, हे चांगलं आहे आणि हे जाड पण आहे कापड, म्हणून काय प्रॉब्लेम पण नाही मम्मीसाठी. बट नंतर मी असं केलं, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. चांगलं आहे तसं काही नाही, उघडं इट इज नाहीये. फॅशन. मी कुठे बोललो की खराब उघडं दिसते, नाहीये, बट fashion आहे. व्हॉट इज दिस. मम्मी बोलली की लांब नको हवं, मी जाते कपडे घालायला, तसं काय मी जाणारच आहे सोडून. मम्मीसाठी मला चांगला आउटफिट भेटलेला आहे, मला खूप आवडलं ते. इट इज नॉट लाईक सिमिलर टू द फोटो. मी विचार केला की इट इज सिमिलर वाईब, सो वाय नॉट. म्हणून आता जीन्स जरा अशी आहे की कशी ती माहिती ना, जरा जेनजी टाईप. मी पण जेनजी आणि मी जेनजी विसरलो बोलायचं कसं. सर ते कसं जरा खाली लोमकं आहे ते जीन्स, तर मग आता वेगळी साईज ट्राय केली आहे. लेट्स सी हाऊ इट इज. मम्मीचं आउटफिट झालेलं आहे, आता दाखवत नाही तुम्हाला. मम्मी मगाशी पण दाखवलं नाही ट्रायल रूम, कसं वाटलं? चांगलं दिसतं. किती दिवसांनी हा. जीन्स वगैरे घातलीस? खूप वर्ष. बट आवडलं का? हा चांगलं आता आहे. घरी जाऊन परत तुला कपडे घालायचे, दाखवायचे. तेच ना, सारखं वर खाली वरून असं काढावं लागतं. आता कपडे घेतलेत तरी इकडे बघत होती कुर्त्यांकडे. नंतर आठवलं, अरे चल पप्पांचं घेऊया. हे भारी एस्थेटिक बनवलं हे बघा, नाईस. मी गेलो यार, ते दाखवण्याच्या मध्येच मी पहिला गेलो. मुलींच्या सगळ्या सेक्शन एवढा अख्खा होता आणि आमच्या सेक्शन मध्ये मुलांना घुसवलं, लहान मुलांना. हे एक याची नाइन्साफी आहे. मुलींचा सेक्शन किती ब्राईट होता. इकडे आल्यावरती सगळं डलडल आहे. मी डल नाही, बट सगळं बाकीचं सगळं डलडल आहे. आता बघतोय पप्पांसाठी पण एक जीन्सचा पेअर घ्यायचा की 2 शर्ट नाही घ्यायची. 2 शर्ट घे. पप्पांकडे जीन्स भरपूर आहे. आता घेतली ना आपण. अरे हा, आता 2 घेतल्या, मग आता शर्टच काहीतरी चांगला घेऊया. दाखव पप्पांसाठी काय घेतलं. पप्पांसाठी 2 शर्ट घेतलेत. बोल दाखव. तुझ्या पाठी आहे. हे पप्पांसाठी घेतले बघा, किती कूल दिसतंय. आणि एक निळं घेतलं. येस, पप्पांच्या बर्थडेचे हे कपडे घेतलेले आहेत फायनली, आणि खूप मस्त कपडे भेटलेले आहेत. खूपच चांगले भेटलेत. मी आताच इमॅजिन केलं की पप्पांना चांगले दिसतील, बट पप्पांना नाही आवडणार. बिकॉज नाही, पप्पांना आवडणार पप्पांना. जरा डिफरंट स्टाईल, राईट? डिफरंट स्टाईल देन त्यांचं जे पण काय वॉर्डरोब आहे त्याच्यामधनं वेगळी स्टाईल आहे, म्हणून बस. बाकी काय नाही, बाकी खूपच चांगलं आहे. बट इथे लाईफस्टाईलमध्ये आम्ही आलेलो, कपडे घ्यायला आम्हाला जेवढा टाइम नाही लागला तेवढं बिलिंग करायला लागलं. 2च माणसं, आणि जे एक्सचेंजसाठी येत होते त्यांना पण लाईनीमध्ये घुसवत होते ती लोक. त्यांची लाईन वेगळी होती, बट तरी त्यांना इकडे घुसत होते. 3च माणसं, एक तो तिकडे होता. माझं 37 डेज चॅलेंज चालू आहे, आणि आता प्रश्न काय विचारला मम्मीने? तू नको खाऊ, मी खाणार. तशी पाणीपुरी इज लेस कॅलरी, बट त्याच्यात काही नाहीये. नो, ती पुरी ह्याची असते, रवीची असते. रव्याची. कोणतो रवी? रव्याची असते. बट स्टील इकडे आता भटजी बसलो. एस्ट्रोलॉजर आहे. मला ह्याच्याकडे जायची इच्छा होती. लास्ट टाइम गेलेलो मी ह्याच्याकडे, आता परत जायची इच्छा होती, जरा प्रॉब्लेम म्हणून. आता कुठे आलोय बोल आपण? बोल कुठे आलोय? बोल. पॅन्टलून्स मध्ये आलो आहे. पॅन्ट वगैरे शोधून पॅन्ट शोधायला आलोय. नाही सॉरी, शी. आता इकडे पण मम्मीचा पहिला प्रश्न काय होता बोल? मुलांचं कुठे? एका मुलीला डाऊट येतो की मुलांचे कपडे कुठे आहेत. एवढ्या कोपच्यात ठेवतात ना. हे बघा, आता सगळे इथे एक तर फॉर्मल दिसत आहेत आणि एक तर चेक्स दिसत आहेत, जे की वी डोंट वॉन्ट. सत्य आहे. मी जरा डाऊटफुल आहे, कारण की मला ही पॅन्ट आवडली आहे, ठीक आहे. ही खूप चांगली पॅन्ट आहे. असं कधी तरी आपण हाफ स्लीव्स वाले असे पोलो शर्ट्स वगैरे घालतो ना, टी शर्ट्स घालतो, त्याच्या खाली हे चांगलं दिसेल. पण ही बोलते की नाही आवडलं तर जिमला घालून टाक. हे जिमला घालू, ही जिमला घालू. मला ना असं आम्हाला जायचं. मला ना असं पर्सनली असं आवडतं की असं कुठे तर बाहेर आलं तर असं मार्केट 99 मध्ये जाऊन या, जरा टाइमपास गोष्टी वगैरे सगळ्या बघा. चलो इधर. मम्मीचं चालू झालेलं आहे. काय आता घेऊ शकतो आपण? हे इथे बाजूला ठेवू शकतो, हे इथे ठेवू शकतो, हे इथे घेऊ शकतो. म्हणून मी आणलं, आणि मला बोलत होती की नको आणू. हे सगळं मला घ्यायची इच्छा होती. हे सावर मिक्स वगैरे मला भरपूर आवडतं. लास्ट टाइम आम्ही हे घेतलेलं, भारी होतं. मम्मीचं प्राईम म्हणजे हे असतं, भांडी घ्यायची आहेत, डोसा पॅन. भांडी घ्यायची, डोसा पॅन. जसं काही 12 महिने डोसाच बनवतेस तू. हे घ्यायचं डोसासाठी ठीक असेल म्हणून ते. चपातीचा विषय काय, भाजीचा विषय काय, डोसा नुसता डोसा.
आणि हे बघा मार्केट 99 मधनं मी हे डिश घेतलेले, मी तुम्हाला दाखवले ना, इकडे आहे हे तेच डिश मी जे घेतलेले एस्थेटिक वाले एस्थेटिक. हे बघा इथे चाट काउंटर मध्ये भरपूर काय काय इथे चाट खाण्यासाठी, बट मी काय खात नाहीये. मी फक्त आणि फक्त पाणीपुरी मधले एकच घेतोय. मग मी बाकीची पाणीपुरी सगळी खाणार आहे. मम्मी पाणीपुरी खाईल आणि मी माझ्यासाठी मॅक्स प्रोटीन बार घेतलाय. प्रोटीन बार हा वाला प्रोटीन बार चांगला आहे, मला खूप आवडतो हा. ह्या लोकांचं असं म्हणणं होतं की पाणीपुरी खातात स्वतः कष्ट करून खा. हा मम्मी बोलते की हे असं असतं तर मी घेतलंच नसतं. पण ते पण बरोबर आहे, तिकडे उभं ठेवायला आहे, तिकडे उभं करून तुम्ही देऊ शकतात आम्हाला, मग हे असं का देतात? बट दिस इज काय बोलतात, त्यांना जरा असं लक्झरी एक्सपिरियन्स द्यायचा होता म्हणून. बघ कशी टेस्ट आहे. इज इट गुड और इज इट बॅड? इज इट गुड, बॅड, बॅड, गुड, इज इट गुड? हा नाईस. 10 ग्राम प्रोटीन खाल्ल्याच्या नंतर मला मम्मी जबरदस्ती करते. हा जबरदस्ती, मी नाही, मम्मी मला जबरदस्ती करते की 2 पाणीपुरी खा. दॅट इज वाय. नाही तर मी, तुम्हाला वाटतं मी खाल्लं असतं? मी सोनं घ्यायचंय का? हा सोन्याचा कॉइन डायरेक्ट इथेच भेटेल बघ. जे हवंय ते घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, काही घ्या. डेंजर ना, हे भारी आहे ना हे. आम्ही घरी आलेलो आहे आता. लगेचच मम्मीचा तुम्हाला आउटफिट दाखवतो कसं रिक्रिएट होतोय तो एकदम मस्त पैकी. आज तर आमचा असा काय प्लॅन नव्हता जायचा, कारण की आम्हाला जायचं होतं एका साखरपुड्याला. बट माझं ऑफिसचं वर्क जरा जास्त आलं म्हणून माझ्यासोबत मम्मी थांबले आणि मग आमचा अचानक भयानक असा प्लॅन झाला. पप्पा म्हणून अजूनपर्यंत आले नाहीयेत. तसं पण पप्पांना आता गिफ्ट द्यायचंच नाहीये. पप्पांना बर्थडे केक कापताना त्यांना ते 2 शर्ट देणार. सो म्हणून आता फक्त दीदी दीदी काय बोलतो मी, झोपेचे अर्ध्या. हा मम्मीचा तुम्हाला आउटफिट दाखवतो. क्या बोली? आता काय घालत बसू का? आता काय घालत बसू म्हणजे रिक्रिएट नंतर करायचं, मग ते नंतर करावंच लागेल ना दाखवूया ना. आपल्याला. नंतर दाखवता आलं असतं. नाही आता करायचं. अजून भाजी करायची आहे तुला. मला भाजी करायची आहे, तुला नाही करायची आहे. मम्मी तिचा आउटफिट घालून आलेली आहे. आता मम्मीला मी सांगितलं की दिसलं जरासं, दिसलं आउटफिट जरासं दिसलं. मग मम्मीला सांगितलं की इकडे झाडाच्या इथे उभी राहा, आपण मस्तपैकी तुझे फोटोज वगैरे काढू आणि दाखवू, रिव्हील करू की तुझा रिक्रिएट कसं झालेलं आहे ते. पहिला बोल, आर यू हॅपी विथ द आउटफिट? चांगलं वाटतं. हा चांगलं वाटतंय. चलो 1 2 3. भारी आहे आउटफिट, खूपच भारी दिसतंय, एकदम अमेझिंग, मस्त दिसतंय. जरा पोज मार, इकडे उभी राहा. कशी पोज मारू? हा अशी. काय येस. पण बघा किती मस्त आउटफिट दिसतंय आणि जीन्स वगैरे चांगले दिसते. क्लासी वाटते, एकदम क्लासी वाटते. फक्त ते हात फोल्ड केल्यावरती भाई वाटते भाई. हा बट ऍक्च्युअली हे चांगलं दिसतंय. लांब असं. पण नाही, तू मम्मी लोक असंच घालणार ना हात फोल्ड करून. बट चांगलं दिसतंय, एकदम भारी दिसतंय, खूप मस्त दिसतं. आता नेहमी अशीच चल कुठे मॉल मध्ये वगैरे वगैरे. हा ड्रेस तर तू घालच कुर्ते बिरते. मोबाईल मध्ये कसं दिसतंय बघ. हे बघा किती भारी दिसते मम्मी. हा आता बघ कसं वाटतंय. मोबाईल मध्ये बघायचं होतं मम्मीला. कैसा दिख रहा है? चांगलं आहे, फक्त जरा थोडं केसाला. हो जाने दो. पप्पा साखरपुड्यावरनं आलेले आहेत. लाईट बिल मी भरलेलं आहे ऑलरेडी. हा मम्मीचा नवीन आउटफिट कसा वाटतोय? जीन्स वगैरे घेतले. हा पप्पा आणि मम्मी मॅचिंग करतात. बट नाही, मम्मीचं एकदम भारी दिसतंय. कुर्त्यांमध्ये जास्त चांगले दिसते, बट हे कधीतरी असं घालायला किती चांगलं आहे. मग कुर्ते जास्त चांगले दिसतात ना. नाईस. अरे तुझी बॅग तर दे, बॅग घे ह्याच्यावरती. हा हे बघ, आता बॅग सोबत अशी मस्त पोज मार. खाली ठेव बॅग, हातात घे बॅग. नाईस. ऐसा पोज चांगली दिसते, मला खूप आवडला शर्ट. तुम्हाला कसं आवडलं ते मला सांगा. शर्टच नाही म्हणजे फुल आउटफिट असं जेन्झी मम्मी, जेन्झी मम्मी. सो बस आजचा आमचा असाच व्लॉग होता की मम्मीचं मला रिक्रिएशन बघायचं होतं, जुना फोटोवाला जे मस्त जीन्स मध्ये होतं ते मध्ये. आणि मम्मीकडे जीन्सच एकही नव्हती जीन्स, म्हणून मम्मी विचार केला की चला जीन्स घेऊया. ओके ओ माय गॉड. हा सो हा ब्लॉग तुला मजा आली हे असं घ्यायला वगैरे? पहिलं नको. आणि मग बरोबर मम्मीनेच घेतला. पप्पाने फक्त 2च घेतलाय, मी तर काहीच घेतलं नाही कारण की मी ऑलरेडी मागवलंय ऑनलाईन. दॅट इज वाय. बस खूप मस्त दिसतं आउटफिट. आता या जीन्स वरती अजून नवीन शर्ट्स आम्ही घेऊ मम्मीसाठी. ओके म्हणजे अजून खूप काय होते अवेलेबल, बट मी विचार केला की जाऊ दे, हे जरा असं ढगळ जरा फर्स्ट आहे, चांगलं आहे, ठीक. बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आणि अजून भरपूर काही ब्लॉग्स घेऊन येणार आहे मी. आणि बस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि प्लीज व्लॉग जेव्हा मी टाकतो तेव्हा बघा प्लीज. ओके लाईक करा, शेअर करा, ते बोललो मी. ठीक आहे, बाकी भेटूया आपण. सबस्क्राईब करा.